हॅलो. कॉलेज चालू आहे आणि प्लस शेती घरी. अक्षय, तुझा IPL मधील आवडता संघ कुठला आहे? RCB. आणि अक्षय सर, तुमची आवडती हिरोईन कुठली आहे? मूवीज बघत नाही. मूवी नाही बघत? मॅच ऑन होतोय. ओके, मॅच थांबले. देखील आपण सुरू चला. करतोय. अक्षय जराड होते हे आपल्यासोबत. खरं तर नेमासाचं नाव त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर नेऊन पोहोचवलंय. यावेळेचा बॉल सुरेख सुरेख गोलंदाजी बघायला मिळते आहे. अप्रतिम गोलंदाजी इथे बघायला मिळते. एक डॉट चेंडू बरोबर आहे, तिथे डाबाला देखील सुरुवात झाली आहे. अतिशय सुरेख सुरेख गोलंदाजीला सुरुवात इथे पहिला चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला बघायला मिळते. लेग बाईज लेग बाईज. अगदी थोडा वेळ शिल्लक आहे बघा आणि त्यानंतर लकी ड्रॉ ओपन होणार आहे. तिकीट घेऊन टाका. चला, झेल पकडला जातोय आता मैदानाच्या आतमध्ये आणि एक मोठा विकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये मिळवला आहे विठ्ठल बोर्डे. क्षितिज सोनवणे. ठीक आहे, तर क्षितिज आहेत बरं का. सुनील मात्र बाद झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपण बघू शकता एक सिंगल एक बाद एक ही कठीण परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. संघ नायक आलेत बघा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. अमोल बर्डे संघाचा नेता आहेत. परिस्थिती बिकट झालेली आहे आणि जो कठीण समय संघाला आधार देतोय तो खरा संघाचा कर्णधार असतो बघा. यावेळेस मात्र येत आहेत आणि एक चांगला खेळ आपण बघितला. या ठिकाणी सुरेख फटका मात्र आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकाराच्या मदतीने धावफलक होत आहेत 5 धावा. आणि या सामन्यातील पहिलं सत्र संपल्यानंतर आपण या ठिकाणी लकी ड्रॉ घेणार आहोत. त्यामुळे क्रीडा रसिकांनी सुद्धा या ठिकाणी थोडा वेळ आहे तोपर्यंत तिकिटांची खरेदी करायची आहे. अमोल बर्डे चांगला बॅटर आहे. विठ्ठल बुर्डे यांना देखील या संघामध्ये एक वेगळी भूमिका मिळाली. गोलंदाजी माध्यमामध्ये त्यांना बऱ्याच वेळा आपण बघितलं नितीन बुर्डे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. नवीन चेंडू त्यांच्याकडे दिला. या षटकामध्ये थोड्याशा जरतरच्या घटना घडल्या परंतु एक चांगलं षटक नक्कीच मी म्हणेन. हा थोडासा सामना लवकर आवरेल या दिशेने वाटचाल करायचे प्रयत्न करायचे. क्षेत्ररक्षणात मला वाटतं काहीसं बदल मात्र या ठिकाणी केलं जात आहे. अगदीच या ठिकाणी फ्रेंड्स 11 मक्तापूर संघ जर बघितला तर थोडंसं सरप्राईज पॅकेज झालं. अमोल बर्डे यांच्या आधिपत्याखाली या संघानं खूप मोठी कामगिरी केली. बॅटिंग पॉवर प्ले. ओके, अगदी याही वेळेस सरप्राईज केलंय बघा. स्वतः नितीन बुर्डे आलेत. ओहो, कॅच ऑफ द मॅच.
चला या ठिकाणी सचिन खरपुडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र येतोय. बरेच चेंजेस बघायला मिळाले या सामन्यामध्ये बघा. अगदी गोलंदाजी करणारा संघ असेल, फलंदाजी करणारा संघ असेल. नितीन बुर्डे यांनी थोडंसं सरप्राईज केलं. अगदी बॅटिंग पॉवर प्ले ऑन झाल्यावर आपण बघितलं नितीन बुर्डे स्वतः गोलंदाजीला आले. हा गोलंदाजी त्यांची ओळख नाही आहे, त्यांची ओळख हार्ड हिटिंग ब्लास्टिंग फलंदाजी. परंतु यावेळेस एक वेगळी रणनीती खऱ्या अर्थानं बघायला मिळाली आणि मला वाटतं क्षितिज सोनवणे यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ही गोलंदाजी हाताळल्या गेलेली आहे. हा क्षितिज सोनवणे यावेळेस मात्र डिफेन्स करता. फुलर लेनचा चेंडू होता अगदी समोर आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हलक्या हाताने डिफेन्स केला. काळजी घेतल्या गेली, चेंडूला उंची मिळणार नाही, जमिनीला समांतर असा डिफेन्स. मोठ्या फटक्याचा प्रयत्न फसलेला आहे, जाळं बनवलेलं आहे, या जाळ्यामध्ये गुंतवलेलं आहे. आणि मी तेच कारण सांगत होतो मित्रांनो, नितीन बुर्डे यांनी गोलंदाजी का घेतली तर नक्कीच क्षितिज सोनवणे यांच्या विरोधामध्ये त्यांनी हे सर्व षडयंत्र खऱ्या अर्थानं असं मी म्हणेल जे बनवलं. आणि त्या जाळ्यामध्ये जर बघितलं तर क्षितिज सोनवणे यांना गुंतवलेलं आहे. पुन्हा एकदा स्तुती करेल मी या ठिकाणी पापा शेख सर आहेत. कमालीचा झेल पुन्हा एकदा या ठिकाणी घेतला गेला. आणि मित्रांनो या ठिकाणी डे नाईट ज्या स्पर्धा असतात मित्रांनो, काकणभर का असेना परंतु रात्री खेळत असताना फलंदाज आणि क्षेत्ररक्षक गोलंदाजांना त्रास होत असतो. कारण सकाळचे सामने वेगळे असतात, नाईटचे सामने वेगळे असतात. परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण शिवान्या फायटरचे क्षेत्ररक्षक बघत आहोत ज्यांनी कमालीचे झेल पकडले. अगदी आत्ता पापाभाई शेख यांनी झेल पकडले आहे. त्यानंतर आपण मिड विकेटचे जे क्षेत्ररक्षक आहे मला वाटतं शिवा आयरे आहेत, ते अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याचे परिणाम सुद्धा आपण बघतोय 3-7 म्हणजे ज्या संघाचं या स्पर्धेमध्ये थोडंसं अधिक वर्चस्व आपल्याला बघायला मिळालं त्या संघाला थोडंसं बांधलंय. उजव्या इष्टीच्या बाहेर असणारे अवांतरची घोषणा आहे यावेळेस. मात्र रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं, रिव्ह्यू मात्र घेतलेला आहे. हा पहिलं सत्र या ठिकाणी संपल्याबरोबर आपण या ठिकाणी लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. तर बघूया या ठिकाणी निर्णय मात्र काय येतोय मैदानाच्या आतमध्ये. तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या संघाचा विघ्न अर्था ठरलेला सचिन खरपुडे अर्थात पोपट मैदानाच्या आतमध्ये मात्र आहे. कारण मागील अनेक सामने आपण बघितले, अगदी क्रुशल सामने. आजचा एक क्रुशल सामना देखील आपण बघितला. सचिन खरपुडे यांनी कमालीची फलंदाजी त्या ठिकाणी केली, संघाला विजय मिळवून दिलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे, हा डिसिजन मागं घेतलं जात आहे. निश्चित डॉट चेंडू असेल, 7 धावा आहेत. हा डिसिजन नक्कीच आपण बघतो या ठिकाणी अजिम सरांनी डिसिजन रिटर्न घेतलंय. थोडासा पुढे फेकलेला चेंडू आहे. तर त्या ठिकाणी आपण बघतोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी खराब कामगिरी मात्र बघायला मिळाली आणि त्याचे परिणाम आपण बघतोय. काही क्षणात 2 धावा पूर्ण झाल्या. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहे बरं का. तिकीट विक्री शेवटची 5 मिनिटं आहे. इच्छुक क्रीडा रसिकांनी नक्कीच या ठिकाणी तिकिटांची खरेदी लवकरात लवकर करून घ्यायची आहे, कारण हे सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी लकी ड्रॉकडे जाणार आहोत. नक्कीच या ठिकाणी मी सर्व बक्षिसाते ज्यांनी या ठिकाणी या लकी ड्रॉसाठी मदत केली त्यांचा सुद्धा नक्की नामोल्लेख करेल. सायकल सौजन्य आपल्याला मिळालं. अगदी 3 सायकल बक्षिसाते आहेत. श्री साई सायकल मार्टचे मालक आदरणीय कैलासजी गायकवाड साहेब, एकता सायकलचे मालक आदरणीय सतीशजी गायके साहेब, आणि त्यानंतर आदरणीय संतोष पुंड अंकल यांच्या वतीनं देखील आपण बघतोय या स्पर्धेसाठी सायकल सौजन्य लाभलेलं आहे. या सर्व 3ही बक्षिसदात्यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे पैठणी साडी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. वारसा पैठणीचे मालक आदरणीय राजेंद्र भागवत साहेब, त्याचप्रमाणे जे विखोना आदरणीय दिनेशजी विखोना यांचे देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं आपल्याला पैठणी सौजन्य या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलं.
त्याचप्रमाणे हँड ब्लेंडर हे सौजन्य आपल्याला लाभलेले जगदंबा इलेक्ट्रिकलचे मालक अनिल भाऊ शिर्के. तर हे तीनही बक्षीस दाते मित्रांनो ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला एक मोठी मदत या स्पर्धेच्या निमित्तानं केलेली आहे, त्यांचे नक्कीच मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. तर यावेळेस मात्र बॅटीचा स्पर्श आपण बघू शकता. राकेश नहार यांच्या माध्यमामध्ये चेंडू मात्र पिकअप गॅदर अँड थ्रो गोलंदाजापर्यंत पोहोच केला गेलाय. तर धावफलकावर 11 धावा डबल डिजिटमध्ये सुद्धा आपण गेलेलो आहे. पापा शेख सर गोलंदाजी मार्कवर, तर पोपट खरपुडे स्ट्राईकवर आहेत. थोडीशी जागा होते, थोडासा आखूड डब्याचा चेंडू आहे त्या ठिकाणी. नक्कीच विठ्ठल बुरुडे आपण बघतोय ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी आज त्यांची आपण बघितलेली आहे. एक सिंगल मात्र ते रोखू शकले नाही. सिंगलनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावर 12 धावा. प्रवीण चव्हाण स्ट्राईकवर आहेत. थोडासा चेंडू आपण बघतोय शरीराच्या दिशेनं नक्कीच होता. अगदी मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण बघतोय चेंडू बॅटवर मात्र आला नाही. डॉट चेंडू असणार आहे. त्यांना चेंडू लागलेला आहे बघा, ते पहा अगोदर. ओके का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बारा धावा आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो लकी ड्रॉच्या माध्यमामध्ये एक मोठं आणि महत्त्वाचं पारितोषिक आपल्याला मिळालं आहे. हापसे बाईक या संस्थेचे मालक आदरणीय ऋषिकेशजी हापसे पाटील, त्यांचं देखील जे पारितोषिक आहे ई बाईक आपण देणार आहोत. स्पर्धेच्या 5व्या दिवशी शेवटच्या दिवशी धावाची संधी, एसट्या उद्ध्वस्त केल्या एसटी रक्षकांना आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. OUT फलंदाज बाद. आरिफ सर येत आहेत बघा. आरिफ पठाण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र असतील. आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी शिवम फायटरच्या या सर्व गोलंदाजांची स्तुती मात्र करेल. कारण अ गटाचा जर विचार केला तर मित्रांनो या अ गटामध्ये फ्रेंड्स 11 मक्तापूर संघानं थोडीशी दादागिरी केली. टॉपला आहे, टेबल टॉप असलेला हा संघ, आणि या संघाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवम फायटरच्या गोलंदाजांनी पूर्णपणे अडचणीत मात्र आणलेलं आहे. अर्थात याचं श्रेय संघनायक लेजेंडरी क्रिकेटर नितीन बुरुडे सरांना नक्की द्यावा लागेल. अगदी स्वतः आज गोलंदाजीला आलेले आणि ते गणित मी नक्की ओळखलं होतं. क्षितिज सोनवणे मैदानात असताना त्यांनी मात्र स्वतः गोलंदाजीमध्ये स्वतःला प्रमोट केलं आणि यशस्वी सुद्धा ठरले. पापा शेख सरांचा तो यशस्वी झेल. शेवटचा चेंडू बघा.
बघूया. स्वीपचा प्रयत्न होता याही वेळेस. पापा शेख सरांचा अप्रतिम चेंडू या ठिकाणी षटक क्रमांक 3 मात्र संपेल. 12 धावा धावफलकावर, 4 फलंदाज बाद. 13 धावा धावफलकावर, 13 धावा धावफलकावर आहे. जॅकपॉट षटकाची घोषणा आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी षटक क्रमांक 4 आपण या ठिकाणी बघतोय. जॅकपॉट षटकाची घोषणा केली गेली आणि गोलंदाजीमध्ये आपण केश नहार आपल्याला पूर्णपणे बघायला मिळतील. प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी नितीन बुरुडे यांनी अगदी बरोबर उपयोग करून घेतलेला आहे बघा. प्रत्येक खेळाडूच्या गुणवत्तेचा अभ्यास त्यांच्याकडे आहे. प्रत्येक खेळाडूला कोणत्या कंडिशन मध्ये काय कामगिरी दिली पाहिजे हा अचूक अभ्यास आपण नितीन बुरुडे सरांचा बघू शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल केले जात आहेत. अगदी राकेश नहार ज्यांच्याकडे टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव आहे त्यांना मात्र जॅकपॉट ओव्हरसाठी सज्ज केलंय. पहिला चेंडू आहे, थोडासा मध्यम गती चेंडू होता. डायरेक्ट हिट होणार का? हा प्रयत्न भरपूर केले. बॅकअप दूरवर राहील तर मैदानात 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धावफलक पुढे जाताना आपण बघू शकता या ठिकाणी 15 धावा आहेत. जॅकपॉट षटक आहे मैदान म्हणजे या ठिकाणी पहिल्या चेंडूंमध्ये 2 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. स्क्वेअर लेग कडे खेळलेला फटका आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई बघा. प्रयत्न पूर्ण झालाय परंतु ऐन वेळेत चेंडू सटकलेला आहे. सीमेरेषेला मात्र जाऊन धडकतोय. आपण बघतोय या ठिकाणी जॅकपॉट षटकाचा विचार जर केला तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा बनवल्या गेल्या. एक महत्वाचा चौकार या ठिकाणी आला. सचिन खरपुडे. तिसरा चेंडू आहे, आक्रमणाचा बेत. त्यानंतर गोलंदाजानं आपण बघतो या ठिकाणी पाठलाग मात्र फलंदाजाचा केला. 2 धावा याही वेळेत जर बघितल्या तर यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या षटकामध्ये जर बघितलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या जात आहेत. चला यावेळेस बेस्ट साऊंड ऑफ द बॅट. परंतु या फटक्यासाठी जर बघितलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी फसला. आरिफ सर यांना मात्र जावे लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. छोटा काके आया है, छोटा काके. दिनेश विखोना यांचे चिरंजीव आलेले आहेत. कृष्णा आलेले आहेत बघा नवीन बॅटर. हा कृष्णा रोडगे. तर जॅकपॉट षटकामध्ये 9 धावा बनलेल्या आहेत. 4 चेंडूंचा प्रवास संपलेला आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. 7 धाव्यांची गरज आहे. त्यामध्ये एक मोठा फटका नक्की खेळला गेला. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण करतायत. तिसरी धाव घेणार का तर नाही. आता स्वखांद्यावर या ठिकाणी जॅकपॉट षटकाचं वजन सचिन खरपुडे घेत आहेत. शेवटचा चेंडू आहे. 5 धावांची गरज आहे म्हणजे बिग ब्लास्ट करावाच लागेल जर तुम्हाला जॅकपॉटच्या या संकटातून वाचायचंय. आणि गोलंदाजाचं काम आहे एक चांगला चेंडू टाकायचा आहे. चला या ठिकाणी आपण बघू शकता तिसऱ्या पंचांची मदत. हा रिव्ह्यू आलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. आजच्या सत्रामध्ये काही माता भगिनींचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील कमिटीच्या वतीने मनस्वी हार्दिक स्वागत असणार आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. 11 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. तर मला वाटतं या ठिकाणी तर 11 धावामधून 5 धावा मात्र वजा बाकीत जातील. चला मॅच ऑन आहे तोपर्यंत. हलक्या हाताने खेळलेला आहे. थोडासा मनगटाचा वापर कृष्णा करतोय. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येतोय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या गेली. डेड बॉलची घोषणा आहे बघा. बघूया. बॅटीचा स्पर्श घेतोय चेंडू. राकेश नहार आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचे प्रयत्न होत आहेत. चला यावेळेस धावबादची संधी सुद्धा आहे. नक्कीच 21 धावा या ठिकाणी धावफलकावर पूर्ण झाल्या. षटक क्रमांक जर बघितलं तर 5 आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च झालेला आहे. पुन्हा एकदा पापा शेख सरांची ही अचूक गोलंदाजी. खऱ्या अर्थानं एक तिखट मारा, मी म्हणेल तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. स्विचचा प्रयत्न होता. कमालीचं टायमिंग आणि मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा झंझावती दमदार षटकार. सत्तावीस धावा या ठिकाणी पूर्ण होत आहे. हा झंझावत किती वेळ राहणार. धावांची गरज आहे. मजबूत धावफलक उभं करावा लागणार आहे. पुढचा चेंडू आहे. फुलटॉस आहे. पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला जातोय. नो बॉलची घोषणा आपण बघू शकता. आणि रनआउट साठी सुद्धा आपण या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतोय. नो बॉलची घोषणा झालेली आहे. जाऊ द्या, तिसऱ्या पंचांची गरज नाही. फलंदाज निघून गेलेला आहे. फलंदाज निघून गेलेला आहे. नो बॉल आहे. बिमर या ठिकाणी दिला गेलाय. तर येणारा चेंडू साहजिक आहे फ्रीडचा मात्र असणार आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल, कारण गरज मोठ्या धावफलकाची आहे. संघ अडचणीत आहे. 6 फलंदाज बाद आहे. 27 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 5 प्रगतीवर आहे. आणि फ्रीडचा हा चेंडू आहे. काय चेंडू होता, खास चेंडू होता बघा. सचिन खरपुडे यांना बंदिस्त केलंय. अमोल कनगरे आलेले आहेत बघा, नवीन बॅटर जे आहेत. 29 धावा. 29 धावा आणि त्यानंतर खेळला गेलेला हा फटका अगदी डीप लॉंग ऑनच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखले गेले. पुन्हा एकदा एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाकडे आपण चाललोय.
नॉट आउट आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी आपण लकी ड्रॉच्या दिशेने सुद्धा जाणार आहोत. इच्छुकांना थोडीशी संधी बघा, थोडासाच वेळ आहे. बॅटरीची कडा घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झाली. षटक या ठिकाणी संपेल. 31 धावा धावफलकावर आहे. शेवटचं षटक असणार आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कोण असणार हे मात्र बघावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी, सगळ्यात चांगली गोलंदाजी शिवम फायटर संघाची या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली. 5 षटका अखेर 27 धावा, माफ करा 31 धावा. 5 षटका अखेर आपण बघू शकता 31 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. क्षणिक शिंदे बघा, क्षणिक शिंदे सर्वात तरुण गोलंदाज या स्पर्धेतील. सर्वात लहान म्हणलं तर वावगं ठरणार नाही. सर्वात लहान गोलंदाज क्षणिक शिंदे. डॉक्टर मनोज कुमार शिंदे यांचे हे चिरंजीव आणि मिसेस शिंदे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. मॅडमचं देखील स्वागत असणार आहे. म्हणजे आज सगळा परिवार आलाय. शेवटचं षटक महत्वपूर्ण षटक नितीन बुरुडेंनी पुन्हा एकदा डोकं लावलंय. चेंडू अख्खू टप्प्याचा आहे. दिशा बदलताना बघायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आलेला आहे. काय सुरुवात आहे बघा. 31 धावा आहेत आणि एक तरुणावर टाकलेला विश्वास एका मोठ्या स्पर्धेमध्ये, म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये बघा. आणि हे जे षटक आहे मित्रांनो, या षटकावर अनेक वेळा वेगवेगळ्या चर्चा होतात. मी नक्की तुम्हाला सांगेल. हे एक वेगळं षटक आहे. यावेळेस चेंडूला उडवलेलं आहे. समोर आलेल्या चेंडूला आकाश मात्र दाखवलंय आणि त्याच मार्गे चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. षटकार. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक बघा. आणि या षटकामध्ये आपण बघतोय श्रीनिश यांच्यावर विश्वास मात्र दाखवला. अर्थात दुसऱ्या चेंडूवर मात्र एक जोरदार तडाखा बघायला मिळतोय. सचिन खरपुडे यांच्या बॅटतून षटकार आला. 37 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं पंचांची मदत मात्र घ्यावी लागेल. चेंडू यावेळेस नक्की गेला सीमेरेषेच्या पलीकडे. 1 माऊस गेलाय. सीमारेषा पार चौकार येतोय. 41 धावा धावफलकावर आहे. धावा बनवल्या गेल्या या षटकामध्ये, कारण या ठिकाणी आपण बघतोय एक षटकार एक चौकार मात्र येतोय सचिन यांच्या बॅटेतून. आणि मित्रांनो यावेळेस देखील ओ हो यावेळेस चेंडून चकावलंय आणि पापा शेख सरांच्या मस्तकवर दस्तक देत पळून गेलाय चेंडू सीमेरेषेच्या बाहेर. पाठोपाठचा दुसरा चौकार मात्र येतोय आणि नक्कीच गोलंदाज आपण श्रीनिक यांना बघतोय. अर्थात त्यांनी नाराज व्हायचं नाही बघा, कारण जो फलंदाज तुम्हाला मारतोय तो आयकॉन आहे तालुक्याचा. बघूया पुढचा चेंडू कमबॅक करावा लागेल. यावेळेस देखील बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2चे प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 47 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. एक चेंडू मात्र शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. आणि मित्रांनो दगडाला सुद्धा देवपण येण्या अगोदर शनी आणि हातोडीचे घाव सहन करावे लागतात. आता श्रेणीचं लय मोठं आयुष्य बाकी आहे. असे सुद्धा फलंदाज त्यांच्या समोर येतील आणि आलेलेच आहे. चेंडू यावेळेस देखील हवाई सफर करतोय. षटकार येतोय आणि 6 धाव्यानं आपण बघतो या षटकाची समाप्ती मात्र झाल्या गेली.
53 धावा होत आहेत आणि 54 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. हा लकी ड्रॉ कडे जातोय. हा चला स्टेज खाली करा. हा स्टेज खाली करायचा आहे. चला चला उठा उठा उठा. लकी ड्रॉ पुन्हा एकदा मित्रांनो या ठिकाणी मी सर्व लकी ड्रॉच्या बक्षीसदात्यांचा आभार मानेल. आदरणीय कैलास, सर्वप्रथम मी या ठिकाणी ई बाईकचे सौजन्य ज्यांच्याकडून मिळालं, हापसे बाईक या संस्थेचे मालक आदरणीय ऋषिकेशजी आपसे पाटील, ज्यांच्या वेतन आपल्याला या स्पर्धेसाठी लकी ड्रॉसाठी ई बाईक मिळाली. त्यानंतर सायकल सौजन्य आपल्याला लाभलं आहे साई सायकल मार्टचे मालक आदरणीय कैलासजी गायकवाड साहेब, एकता सायकलचे मालक आदरणीय सतीशजी गायके साहेब, त्याचप्रमाणे लेजेंडरी क्रिकेटर आदरणीय संतोषजी पुंड साहेब, पुंड अंकल. त्याचप्रमाणे पैठणी सौजन्य आपल्याला लाभलं आहे वारसा पैठणीचे मालक आदरणीय राजेंद्रजी भागवत साहेब, जे विकोना या संस्थेचे मालक आदरणीय दिनेशजी विकोना. त्याचप्रमाणे हँड ब्लेंडर ज्यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे जगदंबा इलेक्ट्रिकल्स या संस्थेचे मालक आदरणीय अनिल भाऊ शिर्के. सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार. आणि आपण जातोय दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील अगदी अंतिम लढत कंप्लीट होण्या अगोदर आपण या ठिकाणी या लकी ड्रॉला संपन्न करणार आहोत. चला 54 धावांचं लक्ष आहे. शिवन्या फायटर संघासमोर तर शतरक्षण या ठिकाणी लावलं जात आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मिसेस विखोना आणि मिसेस शिंदे या दोघींचं या ठिकाणी संपूर्ण कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. हे छोटे दिनेश है क्या कर रहे हो? नाही घाबरत नाही, तसे घाबरत नाही. एक चीट निकालनी. हाँ एक ही है देने सर, एक ही है ना. ओके. तर या ठिकाणी आपण किचन ब्लेंडर जे आहे त्याची चिठ्ठी काढलेली आहे छोटे विखोना यांच्या हस्ते. आणि 210 क्रमांकाचा भाग्यवान विजेता आहे. 210 क्रमांकाचा भाग्यवान विजेता आहे. हा, आणि आज जर तुम्ही या ठिकाणी आलात तर आजच मिळेल, उद्या ही चिठ्ठी घेऊन आलात तर मिळणार नाही. 210 210. आता पैठणीसाठी, आणि पैठणी साडीचा नियम तुम्हाला माहिती आहे, आपल्याला लेडीजला आणावं लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला पैठणी मिळणार नाही. लेट्स प्ले. हॅलो, मॅच इज ऑन. आपण या ठिकाणी चिठ्ठी काढतोय पैठणीची. कबीर विखोना पैठणीसाठीची चिठ्ठी बघा. अगदी 2 अंकी क्रमांक आले, फक्त 2 अंकी डबल डिजिट वाला भाग्यवान विजेता आहे बघा.
सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक 10. 10 नंबर. परंतु मी सांगतोय, जर तुम्ही या ठिकाणी उपलब्ध असाल तर तुम्हाला लेडीजला आणावं लागणार आहे. आणि जर तुम्ही काही वेळांमध्ये जर आणली नाही तर पैठणीसाठी दुसरी चिठ्ठी काढली जाईल. लक्षात घ्यायचंय, 10 नंबरचा भाग्यवान विजेता पैठणीचा. थोडा वेळच वाट बघितली जाईल बर का. हा, जर या ठिकाणी उपलब्ध नसतील तर दुसरी चिठ्ठी तात्काळ या ठिकाणी काढली जाईल. हॅलो. तर भाग्यवान विजेते या ठिकाणी पैठणीचे सापडलेले ते येत आहेत. चला आता सायकल साठी जातोय. सायकल साठी मात्र एकदाच चिठ्ठी निघणार आहे बरं का. आणि ते जर भाग्यवान विजेते या ठिकाणी 10 मिनिटात 15 मिनिटात जर आले नाही तर तो ड्रॉ कॅन्सल केला जाईल. बघूया. हा ठीक आहे ठीक आहे. चला चला. चलो कबीर आ जाओ. कबीर आओ आगे. हलवा हलवा. कबीर आलेले आहेत. बरेच नम्र दिसत आहेत बर का. मला सांगू का, सायकलचा विजेता आहे. स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. कोण भाग्यवान विजेता आहे सायकलचा? कालची सायकल बुरुडे परिवाराने घेऊन गेलेली आहे. कबीर उठाव. थँक्यू. चला 3 अंकी नंबर आहे आणि जगात प्रसिद्ध असलेला नंबर आहे बघा. अंदाज कोण लावीन? नाही 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 नाही. हो, जगात प्रसिद्ध नंबर आहे. नाही नाही नाही. अरे तरुणांचा आवडता नंबर आहे. हा, तरुणांचा आवडता नंबर आहे. गेज लावायचा आहे. हा, 3 अंकी नंबर आहे. पहिला अंक आहे 1. दुसरा अंक आहे 4. बऱ्याच जणांनी तर्क बरोबर लावला. 143 हा नंबर आहे. 143. आणि मला वाटतं प्रमोद काटे आहेत का? हा, अगदी या ठिकाणी जगदंबे 11 कोकाना संघाचे संघनायक प्रमोद काटे हे भाग्यवान विजेते. 143 नंबर पाहू शकता आपण. सायकल विजेते. कूपन मात्र चेक केलं जाईल. ओ, खूप मोठी खरेदी केली होती बघा. विजेता आहे प्रमोद काटे. अभिनंदन.
सर्व विजेत्यांचं. आणि आता आपण तर मी या ठिकाणी नक्कीच आता विखोना परिवारचे, शिंदे परिवारचं, दोन्ही परिवारचं या ठिकाणी आभार मानतो. कबीर विखोना खास करून ज्यांनी लपलेत ते तिकडे. तर ओव्हर टू या ठिकाणी आपण जाऊया मुख्य समालोचक आदरणीय अभिजित राऊत सरांच्या दिशेने. धन्यवाद. धन्यवाद सर. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या मैदानावरती. समालोचन कक्षामधून तुमच्या सर्वांचा आवडता समालोचक व्हॉइस ऑफ श्रीगोंदा अर्थातच अभिजित राऊत आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. एक महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. दोन ताकदवान संघ एकमेकांच्या समोर उभा आहेत. खरं तर आजचा दिवस देखील अतिशय महत्त्वाचा आहे. दॅट इज टू बी ऑर नॉट टू बी. जगावे का मरावे. नटसम्राट कवी कुसुमाग्रज. आज आपण पाहतो इथे नक्कीच कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आहे. 27 फेब्रुवारी 1912 रोजी आपण पाहतो. खरं तर विष्णू वामन शिरवाडकर यांचा तो जन्मदिवस आहे. मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक, कवी, नाटककार, कथाकार, समीक्षक होते. आणि कुसुमाग्रज हे त्यांचं निकनेम, टोपण नाव. खरं तर 27 फेब्रुवारी आणि 1 मे याच्यामध्ये देखील तफावत आहे. अनेक वेळा गैरसमज देखील होतात. 27 फेब्रुवारीचा दिवस जर तुम्ही बघितला तर मराठी भाषा गौरव दिवस, आणि 1 मेचा दिवस जर तुम्ही बघितला तर मराठी राजभाषा दिवस म्हणून ओळखला जातो. इथे आमच्या समोर शेर खान सर आहेत. ओव्हर टू. हॅलो. बॅटिंग पॉवर प्ले ऑन केलाय बघा मैदानाच्या आतमध्ये, तो इशारा आलाय. तर नक्कीच योगायोगाच्या गोष्टी बघा. नाही, त्या सायकलीवर बसून त्यांना कोकणाला जायचंय. ती त्यांच्या गाडीत चावी घेऊन जा तुम्ही. तर थोडासा योगायोग झाला बघा, कारण पहिल्या सत्रामध्ये प्रमोद रक्ताटे सायकल घेऊन गेले. दुसऱ्या सत्रामध्ये प्रमोद काटे आलेत. तर हा योगायोग समजायचा का? नाही, योगायोग नाही. प्रमोद रक्ताटेने 100 कुपन फाडले होते. मी 50च घेतले 12 होते. धावा. आणि हा नशिबाचा भाग असतो, प्रत्येकाच्या नशिबात नसतो. मी निघालो होतो, पण मला निलेश सरांनी, संदीप सरांनी थांबून धरलं की 10 मिनिटं थांबा म्हणे, तुम्ही सायकल घेऊन जा आणि सायकलवरती घरी जा. नाही, त्यांचा तुम्हाला हे सांगण्याचा हेतू काय ते अगोदर स्पष्ट करा, नाही तर लोक गैरसमज करून घेतील. नाही, गैरसमज नका करून घेऊ. हा नशिबाचा भाग असतो. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की मी घरी चाललो होतो, पण त्यांनी मला थांबून धरलं की निघाला तर निघू पण शकतं. कारण मी आत्तापर्यंत भरपूर कुपन फाडले, आत्तापर्यंत कुठंच काही लागलं नाही. ही माझी पहिली सायकल आहे. प्रमोद भाऊ, सामनावीर घेण्याचा जास्त आनंद आहे का सायकल मिळाल्याचा जास्त आनंद आहे? नाही, ज्ञान फाउंडेशनचं क्रिकेट मॅच खेळण्याचा सायकलपेक्षा जास्त हे आहे की सायकल माझ्याकडे ही 5वी आहे. घरी माझ्याकडे भरपूर सायकली आहे. 2 व्हीलर पण आहे, 4 व्हीलर पण आहे. डे नाईट टुर्नामेंट खेळणं हा अनुभव म्हणजे हा जगातील सगळ्यात मोठा आहे. आणि ज्ञान फाउंडेशनचा अनुभव का मी वैयक्तिक 16 वर्षापासून क्रिकेट खेळतो. तर मी त्यांना मागच्या वर्षी शब्द दिला होता की मी पुढल्या वर्षी तुमची पहिली नंबरला माझी टीम राहील. तर मी यावर्षी तो अनुभव घेतला आणि मी त्यांना जो शब्द त्यांनी मला दिला होता, तर आज ते त्या शब्दाला जागले. त्याच्यासाठी मी पूर्ण ज्ञान फाउंडेशनच्या कार्यकर्त्याचा आणि खास करून निलेश भाऊ आणि संदीप भाऊचा आभारी आहे. एक शेवटचा प्रश्न, आता हे थोडंसं पर्सनल झालं. संघाची कामगिरी थोडीशी निराशजनक झाली. नाही, संघाची कामगिरी निराश म्हणता येणार नाही. थोडं प्लॅनिंग चुकल्यामुळं थोडी गडबड गोंधळ झाली, पण जे झालं ते पाठीमागे झालं की पुढच्या वर्षी अजून जोमाने प्रयत्न करू आणि नक्कीच संघ क्वालिफाय होईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. अभिनंदन प्रमोद सर. ओव्हर टू अभिजित राऊत सर. धन्यवाद.
इथे आपण पाहतोय अतिशय जबरदस्त मॅच देखील सुरू आहे. ऑन स्क्रीनवरती देखील आमच्या माता भगिनी देखील तुम्हाला बघायला मिळत आहेत. आज खरं तर क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. खरं तर आज महिलांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. खरं तर याचं सर्व श्रेय जातं ना तर त्या मात्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. महिलांना फक्त चूल आणि मूल इथपर्यंत न ठेवता खरं तर आज त्यांना समाजामध्ये एक मानाचं आदराचं स्थान देखील दिलेलं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 15 धाबा आहेत. खरं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये बघितलं असेल, अनेक तिथे हाल अपेक्षा सहन केल्या आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. आणि तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये बघितलं असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी देखील त्यांना खूप मदत केली. महिलांना जर आज तुम्ही बघितलं तर अगदी अंतर्यानामध्ये देखील आपण त्यांना बघितलं. कल्पना चावला असतील, सुनीता विल्यम्स असतील, अगदी किरण बेदी असतील, पहिल्या महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांना आपण बघितलं. किरण बेदी, कल्पना चावला, त्याचबरोबर इथं सुनीता विल्यम्स, अशा अनेक महिला आज कार्य करत आहेत. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना देखील आपण बघितलं. अशा महिलांचं कार्य अतिशय महान आहे. खरं तर आज महिला भगिनी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करतोय. मॅजिक ओव्हरचा वापर इथे झालेला आहे. जॅकपॉट ओव्हर आहे. खरं तर ती ओव्हर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. इक्वेशन देखील बदललं जाईल, आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. 18 चेंडू 39ची मॅच आहे. खरं तर पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की आज देखील आपण पाहतोय प्रत्येकाची वेळ बदलते, वेळ प्रत्येकाची येते. आता खेळ देखील रंगलेला आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. तुमची चांगली वेळ देखील जास्त काळ तुमच्याकडे राहू शकत नाही आणि वाईट काळ देखील तुमच्याकडे जास्त काळ राहू शकत नाही आहे. आता खेळ देखील बदललाय, वेळ देखील बदलणार आहे. खरं तर माझे मित्र हरिभक्तपरायण विकास महाराज देवडे कीर्तनामध्ये नेहमी सांगतात की एरवी तुमच्या दारामध्ये जर कावळा आला ना, तुम्ही त्याला हाकलून लावता, परंतु एक दिवस त्या कावळ्याचा येतो, तो म्हणजे दशक्रिया विधीच्या वेळेस. त्यावेळेस त्याच्या पाया पडलं जातं, त्याला लोटांगण घातलं जातं. त्यामुळे वेळ प्रत्येकाची येते आणि हा वेळ आता पाहायचं इथे मैदानावरती. यावेळेसचा बॉल अतिशय सुरेख खाली राहिलेला चेंडू मैदानावरती बघायला मिळतोय. 17 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतील. इक्वेशन देखील बदललं जाईल. 16 चेंडू 37ची मॅच आहे. मॅच अजून देखील ऑन आहे. ज्ञान प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करतोय. 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसामधील शेवटची मॅच ऑन आहे. एका बाजूने आपण पाहतोय शिवम फायटर्सची टीम मैदानावरती उभा आहे. यावेळेचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय तिथे. खरं तर मी सातत्याने सांगत असतो, रिबस पूलचा फटका तुम्ही एका किंवा 2 दिवसामध्ये खेळू शकत नाहीये. यासाठी तुम्हाला अनन्यसाधारण कष्ट करावे लागतात. खरं तर तुम्ही सूरज चव्हाणला ओळखत असाल, बिग बॉस 5चा विजेता. खरं तर सूरज चव्हाणचा प्रयत्न एका किंवा 2 दिवसामध्ये त्याला यश आलेलं नाहीये. सूरज चव्हाणचा प्रवास टिकटॉक पासून प्रवास सुरू झाला आणि टिकटॉकवरती त्याने अनेक व्हिडिओ बनवले. त्यानंतर टिकटॉक देखील बंद झालं. त्यानंतर इंस्टाग्रामच्या माध्यमातून सूरज चव्हाण सातत्याने व्हिडिओ बनवत राहिला. आणि खरं तर सूरज चव्हाणला कमेंटमध्ये बघा तुम्ही, अनेक जण शिव्या द्यायचे, वाईट कमेंट करायचे, परंतु सूरज चव्हाणने त्याचा प्रयत्न मात्र सोडला नाही. पुढे जाऊन बिग बॉस 5चं निमंत्रण आणि सूरज चव्हाणने बिग बॉस 5चा विजेता राहिला. खरं तर हे त्याचं कमबॅक. आणि आज जर तुम्ही बघितलं ना, ज्याला खरं तर वेडं म्हटलं जायचं, त्या वेड्या माणसाच्या सेल्फीसाठी आज 30 लोक मागं धावत आहेत. मी नेहमी सांगतो की ध्येय वेडी माणसं इतिहास रचतात आणि शहाणी माणसं तो इतिहास वाचतात. असा ध्येयवेडा माणूस आपण पाहतोय सूरज चव्हाण बिग बॉस 5चा विजेता राहिला. अनेक दिवसांचे प्रयत्न, कष्ट, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, मेहनत
तुमच्यामध्ये देखील असली पाहिजे. 18 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे देखील यावेळेसचा बॉल बॅटची लिडिंग एज प्राप्त होतीये. एक धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. खरं तर अनेक संघर्षांचा सामना देखील करावा लागतोय. या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात. मॅजिक ओव्हर होती, जॅकपॉट ओव्हर, आणि यामध्ये फक्त 5च धावा प्राप्त होत आहेत. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 17 धावा धावफलकावरती असतील. संघाला तोटा देखील झालेला आहे. हा तोटा देखील तुम्हाला भरून काढावा लागेल. संघर्ष मोठा आहे. खरं तर आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. जिंदगी खेलती है उसी के साथ जो खिलाड़ी बेहतर होता है. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष का कोई भी आदमी महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता. देवाला देवपण आणायचं असेल तर टाक्याचे घाव सोसावे लागतात. तुम्हाला आम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला आम्हाला कष्ट करावेच लागतील. काल देखील मी सांगितलं की 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब जर तुम्हाला आजमावायचं असेल तर 4 अक्षरांची मेहनत तुम्हाला करावी लागते. मेहनत, कष्ट, प्रामाणिकपणा आज आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे बघायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू 37ची मॅच आहे. शेवटचा सामना आहे. आजच्या दिवसामधील लास्ट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेसचा बॉल अत्यंत सुरेख काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी जमिनी समांतर टाकलेला हा चेंडू तिथे बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू नक्कीच प्राप्त होत आहेत. सतरा धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. एबी डेव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक जर तुम्ही बघितला 17 क्रमांकाचं ते परिधान करतात. एक आक्रमक खेळाडू विराट कोहली. यावेळेसचा बॉल बॅटची एज प्राप्त झाली आहे. यष्टीरक्षकाचे प्रयत्न देखील प्रामाणिकपणे आपल्याला बघायला मिळत आहेत. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न जर प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाहीये. असं म्हटलं जातं की प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न जर तुम्ही प्रामाणिक केले तर एक दिवस तुम्हाला देव सुद्धा भेटू शकतो. मैदानाच्या आतमध्ये सामना अजून देखील ऑन आहे. दोन्ही संघाच्या दिशेने सामना बरोबरीमध्ये. यावेळेस जोरदार अपील आणि अपील. प्रश्न आणि फक्त प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होत आहेत. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतो. इक्वेशन देखील बदललं जाईल. गुणलेखक मित्र कळवत आहेत इथे जिंकण्यासाठी अजून देखील 9 चेंडू आणि 36ची मॅच आहे. क्रिकेटचा खेळ आपण इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला पाहतोय. इथून पुढे 1-2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. तो फटका अपेक्षित होता आणि तो फटका मैदानावरती बघायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडणारा एक बहारदार चौकार मैदानाच्या आतमध्ये. या चौकारा बरोबरीत धावफलक देखील पुढे जाते. थँक्यू डीजे. 8 चेंडू आणि 32 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन आहे. अजून देखील सामना होऊ शकतो. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. 8 चेंडू 32ची मॅच आहे. काल 12 चेंडू 32च्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 32 झाल्या. आज देखील तो प्रयत्न बघायला मिळेल का? प्रयत्नवादी राहा. यावेळेसचा बॉल पुढे फटका फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला झेल. फलंदाज होत आहेत फेल. आणखीन एक धक्का आपल्याला मैदानाच्या आतमध्ये.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे पापा, इथे पापाला मात्र जोरदार आक्रमण करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आक्रमण केलंय, बॉल हवेमध्ये. या चेंडूवरती पाहायला मिळतोय इथे पंच देखील शहानिशा करतायत. या चेंडूवरती पाहायला मिळेल बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका. येतोय नॅन प्रीमियर लीगचा बहारदार षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी लागत आहेत 26 धावा. खरं तर मी अनेक वेळा सांगतो, शेरखान सर, पाकिस्तानचं राजकारण, इंग्लंडचं हवामान आणि आपल्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी कुठं कसा बदलल ना सांगू शकत नाही. आता ज्यांचे लग्न झालेत त्यांनाच कळेल. शॉपिंगला निघाल्यानंतर बायकोचा मूड कधी बदलतो, तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. 6 चेंडू 26 ची मॅच आहे. मॅच देखील ऑन आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये. 6 चेंडू 26 ची मॅच. दोन्ही फलंदाज इथे आक्रमकता दाखवत आहेत. यावेळेस हा फटका सुरेख बघायला मिळतोय. पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा आहे. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न, धावबाची संधी, परंतु पाहायचंय तिथे कोणता फलंदाज बाद असेल. अजून देखील तिथे पाहायचं यावेळेस काय घडतंय मैदानावरती. खरं तर इथे आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजून देखील 5 चेंडू 25 ची मॅच आहे. अजून देखील सामना होऊ शकतो. 5 चेंडू मध्ये पठाण सर फक्त 5 षटकार लावायचे, फक्त. खरं तर आता फलंदाज म्हणत असतील की सरांना तिथून बसून सोपं वाटतंय आणि मला देखील इथून ते अवघड वाटतंय, परंतु क्रिकेटमध्ये घडू शकतं. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसती. यावेळेस निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर स्वामी विवेकानंदांनी देखील सुंदर वर्णन केलंय. जो माणूस मनामध्ये हरतो ना, तो रणामध्ये कधीच जिंकू शकत नाही, आणि जो माणूस मनामध्ये जिंकतो ना, तो रणामध्ये कधीच हारू शकत नाही. यावेळेसचा बॉल अत्यंत सुरेख गोलंदाजी तिथे. या चेंडूवरती देखील बॅटिंग टीमने आपल्या रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. बेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ सिस्टीमचा वापर इथे केलाय. खरं तर संघर्ष मोठा आहे. खरं तर आजचा संघर्ष तुमचा उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे पंचांना देखील संघर्ष करावा लागतोय. इथे आपण पाहतोय उद्या देखील बरोबरीत आपण तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट्स फेअर डिलेव्हरी. फेअर डिलेव्हरी आपल्याला इथे बघायला मिळेल. अर्थातच यावेळेसचा बॉल, आक्रमण देखील सुरेख. बॅक टू द बॉलर खेळवलेला फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय इथे धावफलक देखील पुढे जाईल, आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. 2 चेंडू 23 ची मॅच. पुन्हा एकदा आपण पाहतोय अत्यंत सुरेख फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ तिथे आपण पाहतोय सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतो. या चेंडूवरती देखील चौकार इथे बघायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू 19 ची मॅच आहे. अशक्य प्राय आहे. 1 चेंडू 19 ची मॅच. यावेळेस फटका देखील सुरेख होता. क्षेत्ररक्षक पोहोचतायत तिथे.
धाव घेण्याचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. याच बरोबर इथं सामना देखील फिनिश होतोय आणि आजच्या दिवसामधील सर्व सामने इथे आज संपन्न झालेत. उद्या भेटूया सकाळी ठीक हॅलो. तर सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी मनस्वी आभार मानतो. तर आजच्या लकी ड्रॉचे विजेते योगेश खंडाळे सहपरिवार आलेत. अगदी स्वागत आहे त्यांचं. आणि अगदी आज सकाळ सत्रामध्ये आपण बघितलं योगेश सर या ठिकाणी आले होते. क्रिकेटवर त्यांचं जास्त प्रेम नाही आहे, अर्थात प्रेम होतं, परंतु अगदी ज्यावेळेस त्यांचा खेळ भरभराट होता त्यावेळेस त्यांच्या बोटाला चिंडू लागला आणि त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम संपलं. त्यानंतर ते कधीही क्रिकेटच्या मैदानावर आले नाही. म्हणजे तब्बल 12 ते 15 वर्षाचा काळखंड यामध्ये निघून गेला. परंतु या आयोजनाच्या निमित्तानं आज त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं आणि योगायोगानं त्यांनी काही तिकीट्स विकत घेतले आणि त्यांचं नशीब आज जोरावर होतं. तब्बल 2 पारितोषिकं आज त्यांना मिळाली. तर सर, क्रिकेट चांगलं आहे का वाईट आहे? चांगले चांगले, तब्येतीसाठी पण खूप छान आहे. मग पुन्हा क्रिकेट चालू करायचं का? करू ना, करू निश्चित. आता आयोजक खंडाळे बक्षीस सुद्धा खंडाळ्यांच्याच घरी गेलं. हा योग योग समजावा. बाकी याच्यामध्ये काही फॅसिलिटी काही वाटत नाही, नाहीच आहे. फक्त योगायोग, निवळ योगायोग आहे हा. योगायोग थोडा जास्त जुळला. दोन बक्षीस. आज नशीबच जोरावर, तुम्ही सुरुवातीलाच म्हटले त्याचप्रमाणे मलाही तसं साक्षात्कार झाला. नशीबच जोरावर आहे आज. तर मी जास्त वेळ घेत नाही, मॅडम सुद्धा आले. रात्र सुद्धा खूप झालेली आहे. तर आयोजकांना विनंती असेल पारितोषिक त्यांना द्यायचं आहे.